मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। एकीकडे 237 नगरसेवकांना हायफाय ॲपल टॅब देण्याची तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या खर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पैशाची उधळपट्टी करू नका असा इशारा दिला असताना पुन्हा एकदा तेच प्रकार नव्यानं समोर येत आहेत। महापौरांच्या कार्यशैलीपासून टेंडर, बंगला आणि इतर खर्चावरून विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी आता काही निर्णयांवर पुन्हा बॅकफूटवर जाणार का हा सवाल उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेचा कारभार पेपरलेस आणि हायटेक करण्यासाठी नगरसेवकांना टॅब देण्याचा निर्णय घेतला जातोय। प्रशासनाच्या दृष्टीनं हा निर्णय कामकाज सुलभ करण्यासाठी असला तरी सत्ताधाऱ्यांच्या खर्चाच्या निर्णयांवर आधीपासूनच विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यातच मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक खर्च टाळण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसमोरच खर्चाचा मुद्दा अडचणीचा ठरतोय। मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवक आता हायफाय होणार आहेत। पालिका सभागृह आणि विविध समित्यांच्या विषय पत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे। यासाठी सर्व 237 नगरसेवकांना महिनाभरामध्ये टॅब देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। यामध्ये 227 निवडून आलेले आणि 10 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे। सध्या विषय पत्रिका आणि विविध प्रस्ताव नगरसेवकांच्या घरी पोहोचवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ होते। टॅब दिल्यानंतर हा खर्च आणि मनुष्यबळ कमी होईल असा दावा प्रशासनाचा आहे। त्यामुळं ॲपल कंपनीचे टॅब खरेदी करण्याची प्रक्रिया IT विभागाकडून सुरू असल्याची माहिती आहे। प्रस्ताव आयुक्त आणतात, महापालिका त्याला आणि स्थायी समिती मंजूर देत असते। आणि टॅबचा विषयापुरता जर मुद्दा असेल तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या आधारावरची कार्यपद्धती विकसित करणं ही काळाची गरज आहे। तंत्रज्ञानाच्या वापराला जी गॅजेट्स लागतील ते उपलब्ध करून देणं हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे तंत्रज्ञान आधारित कार्यपद्धती जर सर्वपक्षीय होत असेल तर ती उधळण म्हणावी का याची चर्चा सभागृहात होईल। प्रशासनाकडून पेपरलेस कारभाराचा दावा केला जात असला तरी विरोधकांनी या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। मुंबईकरांना मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना नगरसेवकांसाठी महागडे टॅब खरेदी करण्याची गरज काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। महापालिकेचे जे काम आहे ते आता पेपरलेस करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत आणि नगरसेवकांना हायफाय टॅब वाटप देखील केले जाणार आहे तशी माहिती आहे। येत्या महिनाभरामध्ये हे जे वाटप आहे ते पूर्ण केले। करप्शनलेस कधी होणार याची आम्हाला आतुरतेने आम्ही वाट पाहतो। आता नगरसेवकांच्या टॅबचा मुद्दा नवीन असला तरी महापालिकेतील खर्चावरून सत्ताधाऱ्यांवर या आधीपासूनच टीका होतीये। महापौर रितू तावडे यांच्या कार्यकाळात विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। महापौर बंगल्याच्या कामांपासून टेंडर प्रक्रियेपर्यंत, घड्याळ खरेदीपासून नागरी सुविधांपर्यंत आणि पावसाळ्यात मुंबईत तुंबल्यानंतर महापालिकेच्या कारभारावरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले। मी मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकलंय आणि चारी बाजूनी टीकेची झोड उठते आहे। ज्यांनी हे प्रश्न विचारले त्याला महापौरांनी बालबुद्धी आदित्य उद्धव ठाकरे यांना म्हणाले। त्यामुळे टेंडर बनवण्याची किंवा टेंडर मागे घेण्याची ही एक कायद्यातच आपल्या बसत नाही, म्हणजे आपल्याला तो अधिकारच नाही। मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता यावं म्हणून प्रशासनाने टॅब देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी देखील नगरसेवकांना 2 वेळा टॅब देण्यात आलेले होते। एका कार्यकाळामध्ये तर लॅपटॉप देण्यात आलेले होते। यावेळेला मुंबई महापालिका अधिकाधिक कशी पेपरलेस करता येईल या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असून पूर्वीच्याच पद्धतीने टॅब देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांना अजेंडा वेळेवरती पोहोचावा, त्यांना अभ्यास करता यावा म्हणून आपण हे टॅब देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जे मुख्यमंत्री साहेब म्हणतात ते अगदीच बरोबर आहे की कुठेही पैशाचा वापर एकदम रीतसर झाला पाहिजे, त्याची आपल्याला अकाउंटेबिलिटी झाली पाहिजे की अवाच्या सवा खर्च हा झाला नाही पाहिजे। जी गरज आहे, खरी गरज आहे, प्रायोरिटी काय आहे त्यावरतीच आपला खर्च झाला पाहिजे पैसा, कारण हा मुंबईकरांचा पैसा आहे आणि जिथे प्रायोरिटी असेल, तिथे गरज असेल
तिथेच खर्च झाला पाहिजे, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक इशारा आता महत्त्वाचा ठरतोय. पैशाची उधळपट्टी करू नका. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर महापालिकेतील खर्च आणि निर्णय प्रक्रियेवर राजकीय चर्चा सुरू झाली. विकास कामांच्या नावाखाली अनावश्यक खर्च तर होत नाही ना? महापालिकेच्या निधीचा वापर योग्य प्राधान्यक्रमानं होतोय का? आणि नगरसेवकांसाठी होणाऱ्या नव्या खरेदीकडेही आता याच नजरेनं पाहिलं जातंय. एकीकडे खड्डे, पाणी तुंबणं, उघडी मॅनहोल्स आणि नागरी सुविधांबाबतचे मुंबईकरांचे प्रश्न, दुसरीकडे महापालिकेच्या खर्चावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि त्यातच मुख्यमंत्र्यांचा अनावश्यक खर्च टाळण्याचा स्पष्ट इशारा. त्यामुळं महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर आता दबाव वाढतोय का? महागड्या खरेदीपासून विविध निर्णयांपर्यंत सरकारला पुनर्विचार करावा लागणार का? आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळं सत्ताधारी काही निर्णयांवर बॅकफूटवर जाणार का? हा प्रश्न आता चर्चेत आलाय. हायफाय टॅबची गरज किती? महापालिकेचा खर्च किती? मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य कधी? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याचा परिणाम होणार का? सत्ताधारी काही निर्णयांवर बॅकफूटवर जाणार का? महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्पष्ट इशाऱ्यानंतर महापालिकेतील खर्च आणि निर्णय प्रक्रियेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यातच विरोधकांकडून सातत्यानं होणारी टीका. त्यामुळं आगामी काळात सत्ताधारी आपल्या काही निर्णयांचा फेरविचार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हायटेक करण्यासाठी नगरसेवकांना टॅब देण्याची तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडं महापालिकेच्या खर्चावरूनच सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. मुख्यमंत्र्यांनीही अनावश्यक खर्च टाळण्याचा स्पष्ट इशारा दिलाय आणि त्यामुळं आता हा इशारा केवळ शब्दांपुरता राहणार की महापालिकेतील काही निर्णयांवर त्याचा परिणाम होणार आणि सत्ताधारी बॅकफूटवर जाणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.